झी मराठी, चर्चाही होणारच। एकसंबा इथं आयोजित कार्यक्रमात विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी चिकोडी सदरगा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी एकूण 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली। आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। इंगळे येथील मराठी समाजाच्या समुदाय भवनाजवळ कृष्णा नदीच्या पुरामुळे माती वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला होता। समाज बांधवांच्या मागणीनुसार संरक्षक भिंत बांधण्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यापूर्वी 20 लाख रुपये रंगकामासाठी देण्यात आलं होतं। यामुळे मराठा समाजाच्या विकासासाठी या वर्षात 1 कोटी 20 लाख रुपये देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। कल्लोळ येडूर दरम्यान कृष्णा नदीवरील नव्या बंधाऱ्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला रेलिंग बसवणं व कल्लोळ बॅरेज ते पुजारी मळ्यापर्यंत रस्ता सुधारणा यासाठी 65 लाख रुपये मंजूर केले। नेज येथील सरकारी हायस्कूल पासून चंद्रताई मंदिरापर्यंतचा रस्ता अतिवृष्टीमुळे खराब झाला होता। वडेर, हेरवाडे, सुळकुडे व नाईक वसाहतींच्या नागरिकांनी मागणी केल्याने या रस्त्याच्या सुधारण्यासाठी 1 कोटी रुपये देण्यात आले। मनुचीवाडीतील खोत, यादव, शिंदे वसाहतीतील नागरिकांच्या मागणीनुसार गावातील रस्त्यांसाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमात विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजाराम माने यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी अप्पासाहेब जत्राटे, गणपती धनवाडे, सुभाष उन्हाळे, वसंत माने, राजाराम माने, रमेश मुरचिट्टे, चंद्रकांत लगुटे, अण्णासाहेब सरडे, शिवाजी पवार, रवींद्र मधभावे, अरुण पाटोळे, हुवन्ना चौगुले, सुधीर मोरे, संजय माने, आनंद माने, मोहन पाटोळे, अप्पासाहेब गोसरवाडे, सिद्धराम अपराज, संजय माने, संजय कुडचे, अजित चिगरे, रामजी कांबळे, अण्णासाहेब देसाई, बाबू पाटोळे, बाळू शिंदे तसेच कल्लोळ, इंगळी, नेज, मनोचवाडी येथील प्रमुख व नागरिक उपस्थित होते। सी मराठीसाठी इंगळेहून राजू कोळी। ಇಂಗಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮರಾಠ ಸಮುದಾಯ ಭವನ ಕಟ್ಟಿದ್ವಿ। ಮರಾಠ ಸಮುದಾಯ ಭವನ ಕಟ್ಟಿದ ಮ್ಯಾಗ ಅಲ್ಲಿ ಸಮಾಜದವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಅಂದ್ರೆ ತಡೆಗೋಡೆ ಮತ್ತು ಪೇವರ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವರು ಬಹಳ ದಿವಸಗಳಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು। ಆ ಬೇಡಿಕೆಯ ಅನುಗುಣವಾಗಿ ಇವತ್ತು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ತಡೆಗೋಡೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ತಡೆಗೋಡೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸದ ಸುತ್ತಮುತ್ತ ವ್ಯವಹಾರ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ 20 ಲಕ್ಷ, ಈಗ ಒಟ್ಟು 1 ಕೋಟಿ 20 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇಂಗಳಿ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದೆ। ಆಮ್ಯಾಗ ಎರಡನೇದಾಗಿ ಕಲ್ಲೋಳ ಯಡೂರು ಗ್ರಾಮಗಳ ಮಧ್ಯೆ ಕಲ್ಲೋಳ ಬ್ಯಾರೇಜ ಈಗಾಗಲೇ ತಯಾರಾಗಿ ಆ ಬ್ಯಾರೇಜ್ ಮುಖಾಂತರ ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ವಾಹನಗಳು ಕಲ್ಲೋಳದಿಂದ ಯಡೂರವರೆಗೆ ಮತ್ತು ಯಡೂರದಿಂದ ಕಲ್ಲೋಳವರೆಗೆ ಇವತ್ತು ಸಂಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ। ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಕಲ್ಲೋಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಮತ್ತು ಯಡೂರು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಬೇಡಿಕೆ ಏನೈತೆ ಅಂದ್ರೆ ಬಸ್ಸನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಂತ ಹೇಳಿದ್ರು, ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಈಗ ಅದಕ್ಕೆ ರೀಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ, 2 ಸೈಡ್ ಸಂರಕ್ಷಣೆ ರೀಲಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಅದಕ್ಕೆ 35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ, ಎಷ್ಟ 35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತು ಕಲ್ಲೋಳ ಬ್ಯಾರೇಜಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಲ್ಲೋಳ ಬ್ಯಾರೇಜಿಂದ ಬ್ಯಾರೇಜಿಂದ ಇನ್ನೊಂದು ರಸ್ತೆಗೆ 50 ಲಕ್ಷ, ಹಿಂಗೆ ಒಟ್ಟು 65 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕಲ್ಲೋಳ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ। ನೇದ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆಯಿಂದ ಚಂದ್ರವತಾಯಿ ಗುಡಿವರೆಗೆ ರಸ್ತೆ ತುಂಬ ಹಾಳಾಗಿದೆ। ನಾನು ಮತ್ತು ಮನೆ 7 ವರ್ಷ ಕೂಡಿ ಇಬ್ಬರು ಹೋಗಿದ್ದೀವಿ। ಆ ರಸ್ತೆ ಮಾಡೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಅಂತ ನೇದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು। ಆ ಪ್ರಕಾರ ಅಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಆಮೇಲೆ ಮನೋಚವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಪರಿಮಿತಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ತುಂಬ ಹಾಳಾಗಿದೆ, ರಸ್ತೆ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಈ ಥರ ಒಟ್ಟು 3 ಕೋಟಿ 65 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ 3 ಕೋಟಿ 65 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇವತ್ತು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಜಿಲ್ಲೆಗೆ
ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ ಭಾರತಿ ಇಂಚಲ್ ಅನುದಾನಿತ ಸಂಸ್ಥೆಗೆ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ, ಬೈಲಹೊಂಗಲ ಪಟ್ಟಣದ ಶಿವರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಪಾದಕರ ಪ್ರೌಢಶಾಲೆಗೆ ಸುತ್ತ ಕಾಂಪೌಂಡ್ 10 ಲಕ್ಷ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ನಮ್ಮ ಇಂಗ್ಳಿ ಸಲುವಾಗಿ ಮರಾಠ ಭವನ ಸಲುವಾಗಿ 1,20,00,000, ಮರಾಠ ಶಿವಾಜಿ ಪುತ್ರ ಸಂಬಂಧ 5 ಲಕ್ಷ, ಒಂದು ಬಸವೇಶ್ವರ ಮಂದಿರಕ್ಕೆ 50 ಲಕ್ಷ, गावठणते मांजरी 3.5 कोटी, गावठणते शिवाजी पुतळा 2,50,00,000, नदी घाट 1.5 कोटी, एकूण 10 कोटी 25 लाख रुपये ಹಾಂ ಮಂಜೂರು ಮಾಡಿದರು. ಅವರಿಗೆ ಇಂಗ್ಳಿ ग्रामस्थರಿಂದ धन्यवादಗಳು. नमस्कार. मी समस्त इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं आज या एकसंभ मुक्कामी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आमचे नेते विकासरत्न विधान परिषद सदस्य प्रकाशअण्णा हुक्केरी व आमचे लाडके आमदार गणेशअण्णा हुक्केरी यांच्या संयुक्त प्रयत्नानं आमच्या इंगळी गावासाठी जवळपास 10.25 कोटीचं काम त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी आदेशपत्र देऊन आमच्या कामाला चालना दिलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर मराठा भवनासाठी 1,20,00,000, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 5 लाख व बसवेश्वर मंदिरासाठी 10 लाख, बसवेश्वर मंदिरासाठी 50 लाख, गावठाण ते मांजरी या डांबरीकरणासाठी 3.5 कोटी व गावठाण ते शिवाजी पुतळा 2.5 कोटी, नदी घाट 1.5 कोटी व एकूण असे 10,25,00,000चं आदेशपत्र आज या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. प्रकाशअण्णा व गणेशअण्णा यांनी आमच्या संपूर्ण इंगळी गावाचा कायापालट त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारचं त्यांना अशीच कामं करण्याची त्यांना आरोग्य आयुष्य दीर्घायुष्य देवो अशी भगवानाकडे प्रार्थना करून मी समस्त इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना सर्व इंगळी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देऊ इच्छितो.